मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मंडळी, आज आहे सॅटर्डे आणि आज आपण जाणार आहोत पंढरपूरला. तर ते कशासाठी, तर तुम्ही यांना तर ओळखतच असाल. यांचं नाव आहे श्री प्रदीपजी मिश्रा. सो यांचं शिवपुराण ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत. सो इथून आपण बीडला जाणार आहोत आणि त्यानंतर आपण तिथून बस पकडून पंढरपूरला जाणार आहोत. सो चला, तर आता मी फटाफट आहोत मंडळी. आता आम्ही इथून निघालो आहोत. आणि गाईज, अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यावर आम्ही बीडच्या फेमस बजरंगबलीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. आणि गाईज, दर्शन घेतल्यानंतर आम्ही महाप्रसादाचा लाभ घेत आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत बीडकडे. आणि गाईज, आता आम्ही बीडच्या बस स्थानकामध्ये पोहोचलो आहोत. 1 hour later. गाईज, 1 तास झालाय आम्ही इथंच थांबलोय. A few moments later. सो गाईज, फायनली आम्हाला बस मिळाली आहे आणि आता आम्हाला सीट पण मिळाली आहे. सो आता आम्ही तारक मेहता एन्जॉय करत आहे, क्योंकि तारक मेहता के आगे कोई बोल सकता है क्या. आणि गाईज, प्रवास करून जरा भूकच लागली आहे, त्यामुळे आम्ही पेट पूजेसाठी या हॉटेलमध्ये आलो आहे. A few moments later. आणि गाईज, आम्ही आता 2 डोंगराच्या मधून जात आहे आणि किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता. आणि गाईज, तुम्ही पाहू शकता संध्याकाळचे 7 वाजले आणि आता आम्ही जवळजवळ पंढरपूरमध्ये पोहोचलोच आहे. आणि गाईज, तुम्ही पाहू शकता आता आम्ही स्टँडवर पोहोचलो आहोत. आणि गाईज, इथून आता रिक्षा पकडून आम्ही मामाकडे जाणार आहोत आणि मुक्काम करणार आहोत तिथे आणि उद्या सकाळी पंडालमध्ये येणार आहोत. The next day. गाईज, तुम्ही पाहू शकता आपण पोहोचलो आहोत. गाईज, तुम्ही पाहू शकता आता सकाळचे 4 वाजले आणि आता आम्ही पंडालमध्ये पोहोचलो आहोत. तुम्हाला आता पंडाल दाखवतो. आणि सध्या इथे सगळे झोपले आहेत पंडालमध्ये. आणि गाईज, इथे 3 पंडाल आहे आणि आम्ही ह्या पंडालमध्ये आहे. गाईज, आता कथा सुरू झालेली आहे. आणि गाईज, महाराज आमच्यापासून खूपच दूर आहे, त्यामुळे आम्हाला स्क्रीनवर सगळं पाहावं लागतं. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. पांडवों ने पश्चाताप के लिए तप किया ना महाभारत युद्ध के बाद. अब भोलेनाथ भैंस के रूप में थे जब भीम ने उनको आगे पकड़ लिया. अब उनका. सो गाईज, कथा इथे संपत आहे आणि खूपच छान कथा होती. महाराजांनी खूप छान कथा सांगितली आणि महाराजांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. आणि त्यानंतर मंडळी, आपण पंढरीतल्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. चंद्रभागच्या तिरी ग होईनाद हरी हरी ग तल्लीन वर करी ग विठू माऊली चराचरी ग. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची नगरी नगरी ग. असा गेलो मी पंढरीला ग, असा गेलो मी पंढरीला ग. स्वारी विठूची विटेवरी विटेवरी ग. अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग.
आणि मंडळी चंद्रभागेत आंघोळ झाल्यानंतर आता विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत. सो गाईज वेळ कमी असल्यामुळे आम्ही विठुरायाचे मुख दर्शन केले आहे. आणि गाईज आता आम्ही निघालो आहोत इथून. आणि गाईज आता आम्ही पोहोचलो आहोत आणि आम्ही पोहोचलो म्हणून इथं फटाके वाजत आहे. गाईज आता 12 वाजले आहे आणि नवीन वर्ष आहे म्हणून फटाके वाजत आहे. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गाईज आता मी पोहोचलो आहे आणि आता खूपच उशीर झाला आहे. सो व्हिडिओ आता इथंच संपवतो. सो व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी. बाय.